शहरातील अनेक राजकारण्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक फंडे अवलंबले आहे। या नादात मात्र आतापासूनच जनतेला वेठीस धरून अक्षरशः त्यांचे हाल करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबविला जात असल्याने नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे। 15 सप्टेंबर रोजी असाच गायिका शहनाज अख्तर यांच्या गायनाचा कार्यक्रम शरद पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता समजणाऱ्या व उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत एका संभाव्य उमेदवाराने आयोजित केला होता। सदर कार्यक्रम मूर्तिजापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जुन्या शहरात जाणारा वर्दळीचा मुख्य रस्ताच बंद केल्याने वाहतुकीसाठी मोठा खोळंबा निर्माण झाला होता। एवढेच नव्हे तर बस स्थानकावर जाणाऱ्या बस देखील बंद करण्यात आल्याने बस स्थानकापासून 2 किलोमीटर बायपासवर बस थांबा करण्यात आला असल्याने बस स्थानकापासून बायपासपर्यंत प्रवाशांना ऑटो रिक्षा करून जावे लागल्याने प्रवाशांना आकारण भुर्दंड सहन करावा लागला। यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झाले होते। राजकीय स्वार्थासाठी येथे भावी उमेदवारांकडून अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। असे गर्दी गोळा करण्यासाठी घेतले कार्यक्रम मुख्य रस्त्यावर आयोजित करून राजकारणी जनतेच्या जीवावर उठले आहे। शहरात अनेक मैदान असताना असे कार्यक्रम मैदानावर असावेत अशा भावना मूर्तिजापूरकांनी व्यक्त केल्या आहेत। एक तासापासून मी उभा आहे बस स्टँडवर। तिकडे काही गाडी नाही, इकडे पाठवला, इकडे आम्हाला पैसे लागले वेगळे, इथे काही बंदोबस्त नाही आहे। हे भरपूर लोकांना त्रास होऊन राहिला। इकडे बस स्टँड पासून यायला किती पैसे लागले? बस स्टँडवर मी 1 तास थांबलो, कमीत कमी 1 तास थांबलो। बस स्टँडवर शेवटी थांब 60 रुपये जायला 60 रुपये दिली तर साय आता इकडे धावा लागते तिकडे धावा लागते बस पण लागते काय करावं खेड्यावरची गाडी आहे कष्ट नाही आमच्या गावात आले नाही वाटला आम्ही काय करावं मग आम्हाला फारच करून आलो। आम्हाला तर गाडी एकच नाही माहिती टाइम जायसाठी आम्हाला बस स्टँडवर भेटला नाही। आम्ही तिथून 60 रुपये ऑटो करून इथं आलो। इथं आल्यानंतर इकडे धावपळ करायला लागली, तिकडे धावपळ करायला लागली। थोडं टायमिंग गेला तर आम्ही कुठं जाऊ? बस स्टँडवर कुठल्या प्रकारचा अनाउन्समेंट किंवा काही केलं गेलं नाही का? कोणीच नाही, विचारपूस करायसाठी कोणी नाही। आम्ही चौकशी कक्षामध्ये गेलो, कोणीच किती वेळ तुम्ही बस स्टँडवर उभे होते? अर्धा तास थांबलो। मग तुम्हाला कसं समजलं इकडे बस लागतात म्हणून? आम्हाला बिकुलच्या कॅनवाला होता ना, त्यांनी सांगितलं का तुम्ही बायपासवर जा। तिथून आम्ही 60 रुपयाची ऑटो केला, इथं आलो। आल्यावर बस नाही आहे, 7 वाजता बस आहे आमची, आता तिथून गेली की राहायची। मग बस स्टँडवर तुम्हाला अनाउन्सिंग झालं नाही का? काहीच नाही आम्ही नेमकं फारच नाव ना आणि गाडी नाही आहे, इकडे जा तिकडे जा म्हणत होते, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलं आहे। 60 रुपये तिकीट कुठून तर कुठपर्यंत तुम्ही 60 रुपये बस स्टँड ते इथपर्यंत, बस स्टँड पासून वेगळे पैसे लागले? 60 रुपये काहीच नाही काहीच नाही आम्हाला भेलपुरीवाल्याचं दुकान होतं त्याला सांगितलं। आधीच लहान रस्ता असल्याने या चौकात नेहमीच गर्दी असते। शहरात अनेक मैदाने खाली असताना रस्त्यावर कार्यक्रम घेण्याचा अट्टाहास करण्यात आला। यासाठी नगर परिषदेने ना हरकत कशी दिली? आधीच शहरात वाहतुकीला शिस्त नाही। गणपती उत्सव, त्यातही अशा रस्त्यावरील कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाने परवानगी कशी दिली असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। दरम्यान एका महिला दुचाकीचा अपघात होऊन जखमी झाल्याची माहिती आहे। नगर परिषदे केवळ जागेसाठी ना हरकत दिली आहे। परवानगी देणे पोलिसांचे काम आहे असे मुख्याधिकारी शेषराव टाले यांचे म्हणणे आहे। तर नगर परिषदेने ना हरकत दिल्याने आम्ही कार्यक्रमाला परवानगी दिल्याचे शहर पोलीस निरीक्षक अजित जाधव यांचे म्हणणे असले तरी भजन गायनाचा कार्यक्रम असल्याने साहजिकच या कार्यक्रमाला महिला जमल्या, परंतु महिलांना बसविण्याची वेगळी व्यवस्था नसल्याने महिला पुरुष एकत्र उभे राहून कार्यक्रम बघत होते। जिल्ह्यात व तालुक्यात महिला विनयभंगाचे प्रकार अलीकडेच मोठ्या प्रमाणात घडले। घटना ताज्या असताना यासाठी पूर्वीच पोलिसांनी महिला सुरक्षा लक्षात घेता परवानगी नाकारायला हवी होती असे मंत्रालय महिला समन्वय समितीच्या सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ती रजनी पवार यांचे म्हणणे आहे। जनमत लाईव्ह न्यूज करिता अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।